महिला आरक्षण विधेयकाबाबतची काँग्रेसची भूमिका देशविरोधी असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक हत्या केली असं सदावर्ते म्हणतात। राज ठाकरे ओबीसी एसटी विरोधक आहेत। गुणरत्न सदावर्ते यांची ही टीका। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासांना त्यांच्या हक्काचं मतदान स्वतंत्रपणे करता यावं यासाठीचा जो लढा होता, त्या लढ्याला बॅरिस्टर एम के गांधीजी, ज्यांना मी महात्मा म्हणत नाही, त्यांनी त्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही। तेव्हा बाबासाहेबांची वैचारिक हत्या काँग्रेस यांच्याच विचाराने केली होती। बाजी करणाऱ्या राज ठाकरेला मला सांगायचंय, राज ठाकरे एक ट्वीट केलं त्यानं डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये। अरे राज ठाकरे, काँग्रेस यांच्या जसं बुडाला आग लागली तशी तुझ्या बुडाला का आग लागली बाबा? कारण तुला वाढीव संख्या एससी एसटीची नको का आमदारांमध्ये खासदारांमध्ये? त्या मनसेतल्या एससी एसटी भावांना मला सांगायचंय, ओबीसी भावांना सांगायचंय, हा त्या राज ठाकरेचा डीएनए आहे वैचारिक, हा विरोधी आहे। कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा झालाय। नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांच्या कानशिलात लगावली सूत्रांची माहिती। नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजा पातकरांच्या कानशिलात लगावत शिवीगाळ केल्याची सूत्रांची माहिती। पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांसमोरच हा जोरदार राडा झालाय। तर पुण्यात बनावट मालक उभा करून 10 कोटींचा बंगला विकल्याचा प्रकार घडलाय। मृत व्यक्तीच्या नावावर कोट्यावधींचा बंगला विकल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणात 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 2012 मध्ये मृत्यू झालेल्या BK कोत्रू यांच्या नावावर असलेला हा बंगला त्यांच्या वारसांच्या नावावर होता। मात्र वारस दूर राहत असल्याचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती तयार केला आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तो बंगला एका कंपनीला विकला। बँकेत सुद्धा त्याला नेला नाही, अकाउंट बाहेरच्या ऑनलाईन अकाउंट ओपन होते ना, त्या डॉक्युमेंट्सवर सगळं पहिला निघाला, त्याचा BK दीक्षितचा त्याला कोथरू केला आणि त्या नावानं अकाउंट ओपन केलं आणि पुढचा सगळं त्याला पुढं करायची। पहिला न्यायला आणायला माणूस असायचा। 1 लाख रुपये बोलतोय तो। आता म्हणजे डुप्लिकेट कोथरूला 1 लाख रुपये दिले टप्प्याटप्प्याने। आता आपल्याला शिकलगार आपण अरेस्ट केला, खरेदी करणारा जो एक होता आणि जे एक बायर पार्टी आणि एक सेलर पार्टी। सेलर पार्टीचा सुनील कदम उर्फ मिलिंद भुसारे याला अरेस्ट केलेला आहे। पुण्यात वकिलाने अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या केली। वकिलाच्या बायकोचा आणि अल्पवयीन मुलीचाही खुनात सहभाग आहे। पोलिसांकडून वकील, पत्नी आणि अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली। सेक्रेटरीला बांधून ठेवून मारहाणही केली होती। मारहाणीत सेक्रेटरीचा मृत्यू झाला। भारतीय जनता पार्टीचा महिला सन्मान, महिला आरक्षण याच्यावर जेवढी बोंबाबोंब पाळल्यानंतर आज लाज वाटली पाहिजे की पुण्यामधील त्यांचा भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट सावंत याच्या बायकोनी त्याचे आणि त्याच्या सेक्रेटरीचे काही लफडं आहे, अफेअर आहे म्हणून तिला मारून टाकली। त्या मुलीला मारून टाकल्यानंतर आज तुम्ही तो पुळका दाखवता की आम्ही महिला सन्मान करतोय। जेवढ्या भाजपच्या महिला खासदार आमदार आहेत त्या सगळ्या सध्या आरक्षणावर नौटंकी करत आहेत। गडचिरोलीच्या जिंगानूर भागात पहिल्यांदाच घरापर्यंत टँकरने पाणी पुरवठा। 10 वर्षाचा पाणी प्रश्न असल्यानं TV9 मराठीच्या बातमीची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली गेली। तिन्ही गावातील 10 बोरवेल दुरुस्त आणि नवीन 2 बोरवेल मंजूर करण्यात आले। खंडित झालेला विद्युत पुरवठाही सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत। सध्या इथं लिंगापूर ठोराला 30 कुटुंब आहेत। 30 कुटुंब असल्यामुळे उन्हाळीच्या काळात थोडंसं टंचाई असतो, त्यामुळे आम्ही टंचाईच्या काळात लोकांना पाणी देण्यासाठी ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करत आहोत आणि ही पुरवठा आम्ही पुढील 3 महिन्यापर्यंत लोकांना पाणी पुरवठा करणार आहोत। याची आम्ही सर्व ग्रामपंचायतीमार्फत पुरवठा चालू आहे।